ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। घुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। मुकुंदमाला ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना भक्त भगवंताला प्रार्थना करतोय की भगवंता मला मोक्ष नको की चतुर्विध पुरुषार्थांमधला कोणताही पुरुषार्थ नको, न मला पुण्याची इच्छा आहे, न मला पुण्याने प्राप्त होणाऱ्या स्वर्गाधिक लोकांची इच्छा आहे, न मला त्याच्याही पलीकडे असणारा मोक्ष हवा आहे। नाहं वंदे तव चरणयोर द्वंद्व मद्वंद्व हेतो हो। त्या अद्वयाच्या प्राप्तीसाठी तुझ्या चरणद्वयाची मी प्रार्थना करत नाही, त्याला नमस्कार करत नाही, किंवा नास्था धर्मे सुवसुनिचये, मला त्या स्वर्गातील भोगांची इच्छा नाही, स्वर्गाची देखील इच्छा नाही। नास्था धर्मे, मला त्या पुण्याच्या प्राप्तीची इच्छा नाही। मग काय इच्छा आहे? अविस्मृतिस्त्वच्चरणारविंदे भवे भवे मेस्तु भवत प्रसादात, तुझ्या चरणकमलांच्या ठिकाणी माझी वृत्ती राहो, तुझ्या चरणकमलांचं स्मरण माझ्या अंतःकरणात नित्य राहो, किंवा त्वत्पादांभो रुहग युगगता निश्चला भक्तिरस्तु, तुझ्या चरणकमलांच्या ठिकाणी असणारी स्थिर भक्ती ही माझ्या अंतःकरणात नित्य असो। आता ज्या वेळेला अशी प्रार्थना केली त्यावेळेला मग प्रश्न असा उपस्थित होतो की ही प्रार्थना का? असं काय मागतोय? तर जे काही इतर आहे, आता मोक्षाचा विचार बाजूला राहू दे, मागील पाठामध्ये याचा विचार आपण केला होता, पुन्हा एकदा फक्त उजळणी करतोय। जे काही इतर पुरुषार्थांमधले आहे, अर्थ असेल, काम असेल किंवा धर्म असेल, ते विकारी आहे आणि नष्ट होणार आहे, त्याच्यामध्ये कमी जास्तपणा आहे, ते नित्य नाही, ते अनित्य आहे। पुण्य संपणार आहे, त्याचा क्षय होणार आहे, काम आणि अर्थ पुरुषार्थ त्याचाही क्षय होणार आहे। मोक्ष असा नित्य आहे की ज्याच्यामध्ये एकताच आहे, एकरूपता आहे, त्याच्या पलीकडे नाही, अलीकडे नाही, काहीच नाही। तेही मला नको का? कारण भगवंता तुझ्या कृपेने पुन्हा जन्म होऊन अनेकांना इतरांना मोक्ष प्राप्त व्हावा ह्याच माझ्या अंतःकरणात आहे। पुन्हा पुन्हा जन्माला येईन, पण कशासाठी? तुझा भक्त म्हणून जन्माला येईन, अशी ती भक्ताची प्रार्थना आहे। मला तुझ्या केवळ चरणांचंच स्मरण हवं आहे। आता हीच प्रार्थना करत असताना भगवंता माझ्या अंतःकरणामध्ये केवळ आणि केवळ तुझ्या स्मरणांचं चिंतन असू दे, ही प्रार्थना करत असताना भक्त भगवंताला म्हणतोय, दिवी वा भुवि वा ममास्तु वासः नरके वा नरकांतक प्रकामम् अवधीरित शारदारविंदौ चरणौ ते मरणेपि चिंतयानी। भक्त भगवंताला म्हणतोय, भगवंता माझा निवास तुझी इच्छा असेपर्यंत नरकात असू दे अथवा स्वर्गात असू दे, माझ्या मृत्यूसमयी देखील कमळाच्या सौंदर्याला हरवणाऱ्या तुझ्या चरणांचं स्मरण मी नित्य करेन। मी तुझ्या चरणकमलांचं नित्य स्मरण करेन, जे कमळालाही सौंदर्यामध्ये पराजित करतात। माझा निवास कुठेही असू दे, स्वर्गात असू दे अथवा नरकात असू दे,
मृत्यूसमयी देखील. आता हा दृढ विश्वास आहे आणि यामागील जो भाव आहे, भूमिका आहे, त्याचा विस्तार आणि कारण मीमांसा कवीने पुढील श्लोकामध्ये केली आहे, परंतु हा जो भाव आहे त्याचा थोडा विस्तार आता आपण पाहणार आहोत. भक्त भगवंताला म्हणतोय, भगवंता, स्वर्गामध्ये माझा निवास असू दे अथवा नरकामध्ये असू दे, हे म्हणत असताना माझं सुख अथवा दुःख त्या स्वर्ग नरकावरती अवलंबून नाही, हे भक्त भगवंताला सांगू इच्छितो. भगवंता, जोपर्यंत तुझं स्मरण माझ्या अंतःकरणात आहे तोपर्यंत मी सुखातच आहे. मला मग शरीराने, मग तो स्वर्गाधिक लोकांच्या प्राप्तीचा देह असो अथवा नरकाधिकांच्या प्राप्तीचा असो, कोणताही देह असो, उत्तम योनी असो अधम योनी असो, कसंही असो, मला तुझं नित्य स्मरण राहणार आहे. मग ते मी स्वर्गामध्ये राहू दे अथवा नरकामध्ये राहू दे. स्वर्गामध्ये सुखोपभोग मिळाले म्हणून मला तिकडे त्यांनी आनंद मिळणार आहे, किंवा नरकामध्ये यातना झाल्या म्हणून दुःख होणार आहे असं नव्हे. मृत्यूसमयी देखील, आता मृत्यूसमयी, मृत्यूची भेटी जवळी आली, ज्या वेळेला मृत्यूसमयी येतो त्यावेळेला दुसरं काही आठवत नाही. सगळ्यात मोठं भय आपल्याला कशाचं असेल तर ते मृत्यूचं आहे. त्याहून अधिक श्रेष्ठ भय आपल्याला माहित नाही. त्यातही मृत्यूचं भय यासाठी आहे कारण मृत्यूनंतर काय याचं आपल्याला अज्ञान आहे, आणि ज्ञान असलं तरी त्याच्यावरती आपला विश्वास नाही. थोडी याची कारणमीमांसा केली तर असं लक्षात येईल, जर या देहाच्या पतनानंतर उत्तम देह मला मृत्यूनंतर प्राप्त होणार असेल तर तो स्वीकारण्यात मला सुख वाटावं की दुःख वाटावं. परंतु हा देह पडणार आहे याचं आपल्याला दुःख आहे, कारण या देहावरती आपली आसक्ती आहे. कवी म्हणतोय, भक्त म्हणतोय, हे भय मला नाही. भगवंता, तुझ्या भक्ताला जर भय निर्माण झालं तर तो तुझा भक्त कसला? मी काही असा कच्चा भक्त नव्हे, अर्धा मुर्धा भक्त नव्हे, मी तुझा श्रेष्ठ भक्त आहे. त्यामुळे मला तुझं स्मरण आहे अंतःकरणात, त्यामुळे मला तुझ्या प्राप्तीमुळे किंवा तुझ्या भक्तीमुळे मृत्यूचंही भय राहिलं नाही. मृत्यू समयी देखील तुझंच स्मरण माझ्या अंतःकरणात राहील, हा माझ्या मनाचा विश्वास आहे. पण हे का, असं का, याचं उत्तर कवी पुढील श्लोकामध्ये देतोय. मृत्यूसमयी देखील जर आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या चरणांचं, भगवंताचं स्मरण व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न केले पाहिजेत. हा विचार सांगताना कवी म्हणतोय, कृष्णत्वदीय पदपंकज पंजरान्तः अद्यैव मे विशतु मानसराजहंसः प्राणप्रयाण समये कफवात पित्तैः कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. हे कृष्णा, तुझ्या चरण कमळांच्या ठिकाणी माझा मनरूपी भुंगा, किंवा हे कृष्णा, तुझ्या चरण कमळ रूपी पिंजऱ्याच्या ठिकाणी माझा मनरूपी जो राजहंस आहे तो आत्ताच निवास करू दे, आत्ताच प्रवेशू दे. कारण प्राणप्रयाण समये, प्राण जात असताना कफ, पित्त, वात यांनी कंठवरुद्ध झाला असता तुझं स्मरण कसं होईल? भक्त भगवंताला म्हणतोय, भगवंता, अद्यैव मे विशतु मानस राजहंस, अद्य, आज, आत्ताच माझा मनरूपी राजहंस तुझ्या चरणकमलांच्या ठिकाणी राहू दे. का? कारण प्राणप्रयाण समये कफवात पित्तैः कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. उत्तरार्धातील जो विचार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. भगवंताची प्रार्थना करत असताना भक्ताने भगवंताकडे जे जे काही मागितलं, मागीलचे काही 4-5 श्लोक आपण पाहिले, त्यामध्ये निश्चला भक्तिरस्तु, भवे भवे अविस्मृतिस्त्व चरणारविंदे,
हे सगळं जे काही मागितलं तिकडे पण अविस्मृती, स्मृती हा शब्द वापरला. स्मरणंकुत असते, तुझं स्मरण कसं होईल, स्मरण शब्द वापरला. स्मरण विस्मरण याचा विवेक विचार आपण करून आलो. जे ज्ञात आहे त्याचं विस्मरण होत नाही, आणि जे अज्ञात आहे त्याचं विस्मरण काय, स्मरणही होत नाही. पण भगवंता तुझं नित्य स्मरण असावं याचा अर्थ काय, तर प्रबळ प्रारब्धाने देखील तुझं चिंतन माझ्याकडनं होत नाही असं होऊ देऊ नको. नित्य भगवंताचं स्मरण होणं हेच श्रेष्ठ भक्ताचं लक्षण आहे. जीवनमुक्तीचा विचार करत असताना जो नित्य त्या परब्रह्माच्या ठिकाणी लीन झालाय आणि ज्याला जगाचं भान नाही, असा तिकडे तो जीवनमुक्तीचा विचार जो सांगितला, तोच भक्तीच्या दृष्टीने ज्या वेळेला नित्य भगवंताचं स्मरण होत आहे, भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन होत आहे, रूपाचं चिंतन होत आहे, नामाचं चिंतन होत आहे, आणि जगाचं भान नाही, जगापासून प्राप्त होणाऱ्या सुखदुःखाचं भान नाही, आपल्या अहंकाराचं भान नाही, अशी जी श्रेष्ठ भक्तीची अवस्था आहे, त्या अवस्थेपासून मी ढळू नये अशी अपेक्षा इथे भक्त भगवंताकडे करतोय. आणि त्यासाठी आत्ताच ती अवस्था प्राप्त होऊ दे हे म्हणतोय. हे सगळं आलं कुठनं, तर याचा निर्देश हा आपल्या आळशीपणाकडे म्हणा किंवा प्रयत्नांच्या अल्पतेकडे केलेला आहे. सवय झाली आहे ना आता नामाची, मग मरू त्यावेळेला बघू, मरत असताना घेऊ भगवंताचं नाव, त्यात काय कठीण आहे, अजामिळेनं एका झाला मुक्त, असं म्हणून जर आपण सोडून देऊ तर तिकडे धोक्याची सूचना देत असताना कवी म्हणतोय, प्राणप्रयाण समये कफवात पित्तैहि कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. अरे प्राणप्रयाण समय कशाला, अगदी सोपं घेऊ. झालं असं, एका मनुष्याला शारीरिक व्याधी जडली. चल जाऊन दे, मनुष्य वगैरे सोडून दे, आपलाच विचार कर. आपलं शरीर दुखत असताना, आपल्याला तीव्र शरीरापासून यातना वेदना होत असताना आपल्याला किती वेळेला भगवंताचं स्मरण होतं हे आपणच तपासून पाहिले पाहिजे. आपलं शरीर ठीक असताना देखील, स्वस्थ असताना देखील आपल्याकडून भगवंताचं नामस्मरण होत नाही, तर शरीराला यातना होत असताना कसं होणार आहे, होत नाही. शरीराविषयी ती विरक्ती, ते वैराग्यही असलं पाहिजे आणि भगवंताकडे प्रीती असली पाहिजे. हे दोन्ही साध्य झालं तर हे सगळं होतं. केवळ भगवंताकडे प्रीती असून चालत नाही, भगवंताच्या प्राप्तीची इच्छा आपल्याही अंतःकरणात आहे, परंतु शरीराच्या ठिकाणी वैराग्य नाही आणि कामोपभोगांपासून आपण उपरत झालेलो नाही. हे असं असेल तर होत नाही, काही प्राप्त होत नाही. आणि त्यातूनही मग पलीकडे निर्देश करत असताना म्हणूनच कवीने सांगितलं, प्राणप्रयाण समये कफवात पित्तैहि. प्राण जात असताना कफ पित्त वात ज्या वेळेला यांनी कंठवरुद्ध होतो आणि शरीराला प्रचंड यातना होत असतात, त्यावेळेला त्या यातनांकडे जिकडे लक्ष जात आहे, त्या यातनांनी मन डळमळीत झालंय, चलबिचल मनाची होते, त्यावेळेला भगवंता तुझं स्मरण कसं होईल, होणार नाही. म्हणून मनाला आत्ताच सवय लागून देत तुझ्या चिंतनाची, तुझ्या स्मरणाची. प्राणप्रयाण समये कफवात पित्तैहि कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. चिंतन करत असताना, विचार करत असताना उपनिषदांनी विचार मांडला की प्राण जे असतात ते आपल्या सर्व अंगोपांगांपासनं, प्रत्येक ते जो काही ज्या ज्या ठिकाणी तो कोपरा आहे तिकडनं ते एखाद्या सतरंजीची म्हणा, चटईची म्हणा, गालिचाची म्हणा, गुंडाळी करावी, तसे गुंडाळत 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 अवरुद्ध केले जातात आणि ते ओढले जातात. म्हणून गतप्राण झालेला जो मनुष्य आहे किंवा ज्याचे आता प्राण जात आहेत, त्याच्या शरीराच्या हालचाली थांबतात. का? कारण तिथे आता ते प्राण उरलेले नाहीत. अंग लुळं पडतं. का? प्राण राहिलेले नाहीत. मग 10 छिद्रांपैकी कुठल्या तरी एका छिद्रातनं ते बाहेर पडतात. पण तिथपर्यंत जात असताना ते गोळा होतात.
कसं सतरंजी एखादी आपण चटई गोळा करून ठेवतो ना, त्याप्रमाणे. मग त्यावेळेला अशा यातना ज्या वेळेला होत आहेत, कफ पित्त वात दोषच आहेत, त्रिदोष आहेत, त्यांनी कंठवरुद्ध झालाय, आता बोलताही येत नाहीत, शब्द फुटत नाहीत, बाहेर पडत नाहीत, अशी अवस्था असताना भगवंता तुझं स्मरण कसं होईल? म्हणून भगवंता माझं मन आत्ता तुझ्या ठिकाणी, आत्ता म्हणजे आत्ताच राहू दे. कृष्णत्वदीय पदपंकज पंजरांतः अद्यैव मे विशतु मानसराजहंसः प्राणप्रयाण समये कफवात पित्तैः कंठावरोधन विधौ स्मरण कुतस्ते. आणि पुन्हा चरणकमलांसाठी विशेषण वापरत असताना पंजर, पंजर घर स्थान, त्याही पासून विशेष पिंजरा हाच शब्द. त्या कमळांच्या त्या पिंजऱ्यामध्ये माझं मन अडकावं. अडकावं म्हणजे आता तिकडनं बाहेर पडणं शक्य नाही, ही अपेक्षा आहे. ही प्रार्थना भक्त भगवंताकडे करतोय. अशी प्रार्थना करून भक्त भगवंताला सांगतोय, भगवंता तुझं विस्मरण कधीही होऊ देऊ नकोस. हे सांगून आता मी त्या भगवंताचं नित्य नामस्मरण करतोय इत्यादिक विचार भक्त सांगणार आहे, परंतु तो विचार पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.